नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की प्रिया आणि साक्षी ह्या दोघीजणी एकमेकीबरोबर बोलत असतात, एकमेकीला टाळ्या देत असतात, खूप आनंदात असतात. आता हे सगळं काही प्रताप बघतो आणि प्रतापला प्रियाचा खूपच जास्त राग येतो. प्रताप लगेचच प्रियाला हाक मारतो, तन्वी, तू हिच्याबरोबर काय करतेस? तू तोडली होतीस ना मैत्री हिच्याबरोबरची? त्यावर प्रिया आता घाबरते. काय बोलावं आणि काय नाही हे प्रियाला काहीच कळत नसतं. प्रियाचीच पूर्ण बोबडी वळालेली असते, तिचं तोतपप होत असतं. बाबा ते मी, बाबा मी. त्यावर लगेचच प्रताप म्हणतो, पुरे कळलं, तुला काय सांगायचं आहे ना ते कळलं, हां चल खाली चल आता ताबडतोब. त्याबरोबर प्रिया म्हणत असते, बाबा मी. त्यावर प्रताप म्हणतो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? खाली चल म्हटलं ना. त्याबरोबर आता प्रताप हा प्रियाला घेऊन खाली आलेला असतो आणि तो प्रियावर कल्पनासमोरसुद्धा थोडी चिडचिडच करतो. कल्पना म्हणते, अहो काय झालं, का चिडचिड करताय? प्रताप म्हणतो, तो एक्सपो एन्जॉय कर, घरी गेल्यावर बोलूया आपण. आता लगेचच प्रिया ही काही एक्सपो एन्जॉय करत नसते. तिला वाटत असतं की आता हा प्रताप घरी जाऊन काय तमाशा करतोय काय माहीत. त्यानंतर आता लगेचच इकडे सगळेजण हे घरी आलेले असतात. सायली आणि अर्जुन हे पहिल्यापासूनच घरात असतात. कल्पना ही लगेचच प्रतापला म्हणते, अहो हे दोघं कधी घरी आले? त्यावर प्रताप म्हणतो की अगं अर्जुन मगाशी सायलीला घेऊन घरी आला. तिथे एक्सपोमध्ये तिचं अचानक डोकं दुखायला लागलं, तिला त्रास व्हायला लागला, म्हणून मग अर्जुन हा सायलीला घेऊन घरी आला. पण त्याने मला सांगितलं होतं कोणाला तिथे बोलू नका, कारण जर त्या महिपतला कळालं असतं की अर्जुन तिथे नाही आहे तर उगाचच त्याने आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला असता. त्याबरोबर लगेचच आता कल्पना म्हणते, बरं ते सगळं ठीक आहे, पण मला सांगा तुम्ही मगाशी तन्वीवर बिचारीवर उगाच चिडचिड का करत होता तो? त्याबरोबर प्रताप म्हणतो, ही आणि बिचारी? बरं एक मिनटं. काय गं तन्वी, आता स्वतःच्या तोंडाने खरं सांगतेस की मी सांगू खरं? त्याबरोबर लगेचच आता इथे प्रिया ही म्हणायला लागते, बाबा हे बघा उगाच तुम्ही अर्थाचा अनर्थ करताय. त्याबरोबर प्रताप म्हणतो, तन्वी माझ्याशी बोलताना जरा विचारपूर्वक आणि नीट बोलायचं, मी तुझा सासरा आहे. त्याबरोबर प्रिया म्हणत असते, तेच तर म्हणते ना मी बाबा, अहो तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा, कशाला ह्या उगाच नको त्या गोष्टींमध्ये तुम्ही लक्ष देताय? खरंच तुम्ही जे पाहिलं तो तुमचा गैरसमजच होता. त्याबरोबर प्रताप आणि प्रिया आता दोघं बोलत असतात. आता लगेचच अश्विनमध्ये बोलतो, डॅड तन्वी काय सुरू आहे तुमचं? हे बघा तुम्हाला जे बोलायचं आहे ते प्लीज स्पष्ट बोला ना. तुम्ही काय बोलताय दोघंजणं, यातलं आम्हाला कोणालाच काही कळत नाही आहे. तर आता इथे सायली आणि अर्जुनला सुद्धा काहीच घडलेल्या प्रकाराबद्दल माहीत नसतं, त्यामुळे ते सुद्धा शांतपणे बसलेले असतात. आता सायली ही लगेचच प्रतापला म्हणते, बाबा नेमकं काय झालं आहे? तुम्हाला काय खटकलं आहे प्रियाचं? तुम्ही एवढे का चिडलाय तिच्यावर? त्याबरोबर प्रताप म्हणत असतो, अगं सायली तुला माहीत नाही, तू आणि अर्जुन एक्सपोमधून निघून आलात. अश्विन आणि चैतन्य खाली एक्सपोमध्ये फिरत होते, मी आणि कल्पनासुद्धा फिरत होतो. इतक्यात मला कल्पनासाठी एक नेकलेस घ्यावा वाटला, म्हणून मी वरती गेलो. कल्पना हल्ली दागिनेच खरेदी करत नाही, म्हणून मग मी वरती गेलो आणि बघतोय तर काय, इथे ही तन्वी त्या साक्षीबरोबर गप्पा मारते. मग माझं डोकं फिरलं, हिला विचारलं का गप्पा मारतेस तिच्याबरोबर, तर ही उलट उत्तरं द्यायला लागली का, म्हणून माझं डोकं आणखीन फिरलं हिच्यावर. त्याबरोबर सायली ही म्हणत असते, बाबा हे तर मला माहीत होतंच, हे असं काहीतरी होईल. त्याबरोबर लगेचच आता प्रिया ही सायलीला म्हणायला लागते, ए सायली तू उगाच चोंबडेपणा करू नकोस, आगीत तेल ओतू नकोस. त्याबरोबर लगेचच कल्पना म्हणत असते, तन्वी कोणती पद्धत आहे ही बोलण्याची? ती तुझ्या मोठ्या दिराची बायको आहे आणि त्याहून महत्त्वाचं, तू त्या साक्षीबरोबर कशाला बोलत होतीस गं? लाज नाही वाटली तुला तिच्याबरोबर बोलताना? अगं तिच्या बापाने तुझ्या नवऱ्याचा अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केला, तिच्या बापाने तुझ्या सासऱ्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला आणि तरीसुद्धा तू तिच्याबरोबर गप्पा मारत होतीस. शी. त्याबरोबर आता प्रिया कल्पनावर आवाज चढवत असते आणि म्हणत असते की काय फरक पडतो मग बोलले तर एवढा. त्याबरोबर कल्पनाला राग येतो आणि कल्पना प्रियाचे एक खणखणवून मुस्कानात टेकवून देते आणि तिला विचारते, आता आली का बुद्धी भानावर की आणखी एखादी लागेल? त्याबरोबर कल्पना म्हणत असते, आई तुम्ही. त्याबरोबर आता लगेचच अश्विनसुद्धा म्हणतो, एक मिनटं तन्वी,
चुकली आहेस तू, चुकली आहेस. तुला काहीच गरज नव्हती त्या महिपत शिखरेच्या मुलीजवळ जाऊन बोलण्याची. तू माझ्याकडे हट्ट केलास की तुला एक्सपो फिरायला जायचं आहे. मी तुला एक्सपोमध्ये फिरायला घेऊनही गेलो. तुझी इच्छा पूर्ण केली आणि तू त्याबद्दल काय केलंस? तू त्याबद्दल त्या साक्षीजवळ जाऊन गप्पा मारत होतीस. नक्की तुला एक्सपो फिरायला जायचं होतं की त्या साक्षीबरोबर हितगुताच्या गप्पा मारायला? त्याबरोबर प्रिया म्हणत असते, अश्विन प्लीज. अरे काय बोलतोयस तू हे? तुला तरी कळतंय का? मी कशाला मारू तिच्याबरोबर हितगुताच्या गप्पा? मी खरंच सांगते, मला एक्सपो फिरायचं होतं आणि मी फिरण्यासाठीच तिकडे गेले होते. आता जर अनावधानाने ती साक्षी माझ्यासमोर आली आणि तिने समोरून मला आवाज दिला तर मी काय तिला असं म्हणायचं होतं का की साक्षीबाई तू माझ्याशी बोलू नकोस, मला माझ्या सासरच्या मंडळीने तुझ्याशी बोलायचं नाही असं सांगितलं आहे म्हणून? त्याबरोबर लगेचच आता सायली म्हणायला लागते, सांगितलं असतंच ना तिला असं स्पष्ट शब्दात तर काहीच फरक पडला नसता. उलट तिला क्लिअरिटी आली असती आणि आम्हाला आनंदच झाला असता. बरोबर ना बाबा? त्याबरोबर प्रताप म्हणतो, हो ना. तसंही ती मुलगी आणि तिचा बाप काय लायकीचे आहेत ना हे आपल्याला सगळ्यांना व्यवस्थितपणे माहिती आहे. त्यामुळे त्यांची मनधरणी किंवा त्यांची मनजपणी करण्याची आपल्याला कोणालाही काही गरज नाही आहे. समजलं तुला? त्याबरोबर आता लगेचच कल्पना म्हणत असते, तन्वी नक्की तू त्या मुलीशी मैत्री तोडली आहेस ना? नाही, काय आहे ना, ही मुलगी फक्त एक खोटं बोलली आमच्याबरोबर तर मी अजून हिच्याबरोबर बोलत नाही, हिचा तिरस्कार करते आणि जर पुन्हा तू तीच चूक करत असशील तर मग मला तुझ्या बाबतीतही विचार करावा लागेल. त्यावर पूर्ण आजी म्हणते, विचार करावा लागेल नाही कल्पना, विचार केलाच पाहिजे. कारण काय आहे ना, हल्ली तन्वीचं बेजबाबदारपणे वागणं खूप जास्त वाढत चाललंय. प्रिया लगेचच पूर्ण आजी पुढे म्हणायला लागते, पूर्ण आजी अगं मी काय बेजबाबदारपणे वागले, अशी का बोलतेस? त्यावर पूर्ण आजी विचारते, तू स्वतःच्या मनाला विचार, तू काय बेजबाबदारपणे वागतेस ते. त्या दिवशी आषाढी एकादशीच्या वेळेस तू उपवास मोडलास आणि नाव सायलीवर टाकत होतीस. ते सुद्धा आम्ही सोडून दिलं तर तुझी स्वतःची आई प्रतिमा, तिला एवढं बरं नसताना तू स्वतःच्या खोलीत जाऊन निवांत झोपलीस आणि सायली तिच्याजवळ रात्रभर बसून होती आणि सकाळी उठून काय केलंस तर एक्सपोला तयार होऊन निघून गेलीस. त्यावर लगेचच प्रिया म्हणत असते, पूर्णाजी अगं या सगळ्यात माझी काय चूक आहे? मी गेले आईजवळ बसले होते पण आईच सायली करत होती. मग मला बाबा आणि अश्विनच म्हणाले की तू तिच्याजवळ नको बसू, सायलीला बसू दे म्हणून मग मी. त्याबरोबर लगेचच पुढे कल्पना म्हणते, म्हणून तू जाऊन झोपशील तन्वी? अगं आम्ही सगळे तिथे खाली बसलो होतो, आम्ही तुझ्या घरी तुझ्या माहेरी आलो होतो ना. त्याबरोबर लगेचच इथे प्रिया म्हणायला लागते, तुम्ही माझ्या माहेरी जरी आला होतात तरी तुमचं पूर्वीपासून त्या घरात येणं जाणं आहेच ना आई. मग त्याबरोबर लगेचच कल्पना म्हणते, अगं तेव्हाचं येणं जाणं आमचं वेगळं होतं. तेव्हा आम्ही प्रतिमाच्या माहेरची मंडळी म्हणून तिथे यायचो, पण आता ते आमच्या सुनेचं माहेर आहे. त्यामुळे आम्ही तिथे आल्यावर आमचं व्यवस्थित पाहुणचार होणं, आम्ही तिथे व्यवस्थित येणं हे आमच्यासाठी गरजेचं आहे. कारण आता आम्ही तुझ्या सासरची मंडळी म्हणून तिथे जातो ना. जर आम्ही तुझ्या माहेरी आलो होतो तर तुझ्या आईला बरं नसताना आम्हाला काय हवं आहे नको आहे ते तू बघणं अपेक्षित होतं ना. त्याबरोबर सायली म्हणते, आई अहो तुम्ही हे सगळं कोणाला बोलताय? हिला त्यासाठी अक्कल असावी लागते ना. असो, जाऊ देत. प्रिया आज तुला पहिलं आणि शेवटचं सांगते, आज आईंवरती आणि बाबांवरती आवाज चढवून बोललीस हा, पुन्हा हे असं करू नकोस. कारण जर पुन्हा आवाज चढवून बोललीस तर तुझी गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवायचं. आजपर्यंत तू खूप उद्धट बोलली आहेस माझ्याशी, कुसुमताईशी, मधुभाऊंशी तर तू कधी नीट बोलतच नाहीस. लहान मुलांबरोबर सुद्धा तुला बोलण्याची शिस्त नाहीच आहे, पण आई आणि बाबांबरोबर जर तू हे असं वागत असशील ना तर मग मात्र तुला चांगली अद्दल घडवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही या. आणि आता तर हळूहळू तुझा एक रूपाचा पत्ता त्यांच्यासमोर उघडा पडत चाललेला आहे. आता साक्षीबरोबर बोलताना बाबांनी तुला पाहिलं आहे, उद्या महिपत बरोबर बोलतानाच तुला कदाचित कोणीतरी पाहिल आणि परवा कदाचित आपल्यासमोर आणखीन काहीतरी तिसरीच गोष्ट येऊन उभी असेल. असो, ते जेव्हा घडेल तेव्हा घडेल. पण आता तू तुझं स्वतःचे उलटे आकडे मोजायला सुरुवात कर. आता सायली एवढ्या कॉन्फिडेंटली प्रियाला बोलत असते कारण त्यांना ते जे एसचं पेंडल असतं ते मिळालेलं असतं. आणि आता सायली आणि अर्जुनने ठरवलेलं असतं की पुढच्या 30 दिवसांमध्ये मधुभाऊंची केस निकालात काढायची आणि मधुभाऊंना कोर्टातून निर्दोष सिद्ध करून मुक्तता करवायची. आता हे सगळं काही प्रियाला माहीत नसतं, तर सायली मात्र खूप जास्त कॉन्फिडंट असते, ती तिला चांगलीच अद्दल घडवत असते. तर आता हे सगळं ऐकताना प्रिया लगेचच म्हणते, गप्प बस, तू उगाच नसता शहाणपणा करू नकोस. त्यावर लगेचच अश्विन म्हणतो, तन्वी तू गप्प बस,
ही कुठली पद्धत आहे घरातल्या मोठ्यांशी बोलण्याची? आत्तापर्यंत तू खूप उद्धट वागत आली आहेस, उद्धट बोलत आली आहेस. प्रत्येक वेळेस मी तुला सोडून दिलं, प्रत्येक वेळेस तुला माफ केलं, पण तू मात्र जरा आता अति करायला लागली आहेस. प्रत्येक वेळेस तू चुकीचं काहीतरी करतेस आणि नंतर त्याचा सगळा दोष सायली वहिनीवरती घालवतेस. बरं, ते सगळंसुद्धा मी सोडून दिलं. सायली वहिनी तुझ्याबरोबर वाईट वागते म्हणून तुला तिचा राग येतो असं मी समजून हेही मान्य केलं. पण आता त्या एक्स्पोमध्ये तुला खरं तर त्या साक्षी शिखरेबरोबर बोलण्याची काहीसुद्धा गरज नव्हती. तिचा बाप किती नालायक आहे हे आपल्याला व्यवस्थितच माहीत आहे. मग तरीसुद्धा काय गरज होती? गेल्या वेळेस तू तिच्या बापाला जाब विचारला होतास ना, मग यावेळेस तुला तिच्याबरोबर एवढ्या गप्पा माराव्या अशी इच्छाच कशी होते? त्याबरोबर प्रिया म्हणत असते, अश्विन अरे माझं चुकलं, त्यासाठी मी माफी मागतेस ना. त्यावर अश्विन म्हणतो, माफी मागून केलेल्या चुका झाकल्या जात नाहीत तन्वी, किंवा पुसल्याही जात नाहीत, समजलं ना. ज्या चुका आपल्याकडून होतात त्या झालेल्याच असतात. त्याबरोबर प्रिया म्हणते, अरे काय फरक पडतो एक चुकी झाल्याने? त्यावर अश्विन तिला म्हणतो, एक चुकी झाल्याने काय फरक पडतो? उदाहरण घे, मी एखाद्या पेशंटचं ऑपरेशन करतोय. समज मी त्याच्या मेंदूचं ऑपरेशन करतोय आणि दरम्यान जर मी त्याच्या फोरब्रेनऐवजी त्याच्या ऑसिपिटलवरती घाव घातला तर तो चालेल? आता मात्र प्रियाला फोरब्रेनही कळत नाही, ऑसिपिटलही कळत नाही. प्रिया मात्र अश्विनकडे बघतच राहते. अश्विन म्हणतो, नाही चालणार ना, कारण ह्या दोन्ही अवयवांना काहीतरी वेगळे वेगळे सिग्नल जातात, दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तसंच माणसांचं सुद्धा असतं. जर गरज नसताना ज्या ठिकाणी गरज नाही तिथे आपण बोललो तिथे अर्थ वेगळे निघतात आणि घटना जशी बघायला नको हवी तशी बघावी लागते. त्यामुळे तू जे वागली आहेस ते आता चुकीचं आहे आणि तू तुझी चूक मान्य कर. त्याबरोबर अजूनही प्रिया काही स्वतःची चूक मान्य करायला तयार नसतेच. त्याबरोबर अर्जुन हा लगेचच म्हणायला लागतो, अरे अश्विन, कोणाकडून चूक मान्य करण्याची अपेक्षा करतोयस तू? ह्या मुलीकडून, जिने मधुभाऊंची चूक नसताना उगाचच कोर्टात त्यांच्या विरोधात खोटी साक्ष दिली आणि त्यांना या केसमध्ये अडकवलं. त्याबरोबर प्रिया म्हणायला लागते, अर्जुन प्लीज, तू तर मध्ये बोलूच नकोस. ह्या केसचा या सगळ्या गोष्टींजवळ काही संबंध नाही आहे. तू उगाचच्या उगाच कुठून तरी त्या केसला मध्ये मध्ये आणू नकोस. तरी मी अजून विचार करतच होते, अर्जुनने मध्ये ही केस आणली कशी नाही. त्यावर लगेचच आता अस्मिता म्हणत असते, तन्वी, पण तू जे वागलीस ते खरोखर चुकीचं होतं. तुला त्या मैपत शिखरेच्या मुलीबरोबर बोलण्याची काहीच गरज नव्हती. अगं, तिच्यामुळे आपल्या डॅडना जेलमध्ये जावं लागलं होतं. थँक गॉड त्यावेळेस अर्जुन होता म्हणून आपले डॅड सुटू शकले. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, माझ्यामुळे नाही, सायलीमुळे. जर कोर्टात वेळेवरती सायली तेव्हा पुरावे घेऊन आली नसती ना, तर मी डॅडना निर्दोष सोडवूच शकलो नसतो. कारण मी केस जरी लढलो आणि जिंकलो तरी पुरावे मात्र तिथपर्यंत पोहोचवण्याचे कष्ट सायलीने घेतले होते. त्याबरोबर अस्मिता म्हणते, पुरे झालंस अर्जुन तुझ्या बायकोचं कौतुक. त्याबरोबर लगेचच कल्पना ही प्रियाला म्हणायला लागते, तन्वी, तू विसरतेस का? अर्जुनची बायको फक्त आमच्याजवळ एक खोटं बोलली, ते म्हणजे त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं. तर मी अजूनही तिच्याशी बोलत नाही. या गोष्टीची शिक्षा तिला अजूनही मी दिली आहे. पण जर तू सुद्धा तसंच वागत असशील ना, तर तुलासुद्धा नक्की काय करायचं हा विचार मला करावा लागेल. तुझ्याशी बोलायचं की नाही हे मला ठरवावं लागेल. प्रिया मनातल्या मनात म्हणत असते, तू माझ्याशी बोल किंवा नको बोलू कल्पे, मला काय फरक पडतोय? आता लगेचच इकडे कल्पना म्हणत असते, तन्वी, कसला तरी विचार करतेस तू मनात. काय विचार आहेत तुझ्या मनात? त्यावर प्रिया म्हणत असते, हेच विचार करते मी आई, की कुठून माती खाल्ली, कुठून दुर्बुद्धी मला सुचली की मी त्या साक्षी शिखरेबरोबर बोलायला 2 मिनिटं उभी राहिले. उगाचच्या उगाच तुमच्या सगळ्यांच्या मनात माझ्याबरोबर शंकेची पाल चुकचुकायला लागली माझ्याबद्दल. उगाच हे सगळं घडून बसलंय. त्याबरोबर लगेचच आता पूर्णाजी म्हणत असते, शंकेची पाल नाही, खरी घटना आहे ही तन्वी. अगं, आम्हाला शंका येण्यासारख्या आजपर्यंत तू बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेस, पण तरीसुद्धा प्रत्येक वेळेस आम्ही तुला माफ केलं आहे. पण आता नाही. आता ह्या वेळेस ना, शेवटी प्रतापने तुला पाहिलं आहे आणि प्रताप कधीच खोटं बोलणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. त्यानंतर आता पूर्णाजी ही प्रियाला चांगलं खडसावते आणि अस्मिताला तर ती म्हणालेलीच असते की तन्वी ही आपलं घर सांभाळण्यासाठी योग्य नाही, तर सायली ही आपलं घर सांभाळण्यासाठी योग्य आहे. आणि आता प्रियाची ही काही जी कामं प्रियाने करून ठेवलेली असतात, उद्योग केलेले असतात, त्यानंतर तर आता पूर्णाजीला खात्री पटलेलीच असते की जर प्रियाच्या हातात आपल्या घरचा कारभार गेला तर मात्र सगळ्या घराची वाट लागेल. आणि सध्या कल्पना ही सायलीवरती नाराज असल्या कारणामुळे ती प्रियाच्या हातामध्येच घर सोपवण्याच्या मागे पडलेली आहे. त्यामुळे आता पूर्णाजी ही स्वतःच निर्णय घेते आणि सगळ्या घराचा ताबा सायलीच्या हातात द्यायचं असं ठरवते. ती सायलीची माफी मागते, माझं चुकलं बाळा, मला माफ कर, मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता,
मुलांकडून चुका होतात पण मोठ्यांनी त्यांना माफ करायचं असतं असं म्हणते आणि मग सायलीच्या हातामध्ये ती घराच्या किल्ल्या देऊन टाकते. आता कल्पना म्हणते, पूर्णाई तुम्ही अहो हे काय करताय? त्यावर पूर्णाजी म्हणत असते, मी जे करते ते अतिशय योग्य आणि विचार करून करते. तर आता हळूहळू प्रियाने जे काही काम करून ठेवलेलं असतं साक्षीबरोबर बोलल्याचं, त्यामुळे आता कल्पनाला तिचा राग आलेला असतो आणि तिने प्रियाबरोबर बोलणं कमी केलेलं असतं. आता प्रियाबरोबर कल्पनाने बोलणं कमी केल्यामुळे सायलीबद्दल प्रिया जे काही कल्पनाचे सतत कान भरत राहायची ते सुद्धा कमी झालेलं असतं आणि बरेच दिवस कल्पनाचे कान प्रियाने न भरल्यामुळे आता सायलीबद्दलचा तिचा जो राग असतो तो हळूहळू कमी झालेला असतो आणि आता कल्पना ही सायलीबरोबर नॉर्मल वागायला लागते. हळूहळू सायली ही सगळ्यांची काळजी घेत असते, सगळ्यांचं सगळं व्यवस्थित करत असते आणि तिच्या ह्या चांगल्या स्वभावामुळे ती पुन्हा एकदा घरात सगळ्यांची लाडकी होऊन जाते. आणि प्रिया जी कधीच कोणाचं काही करत नाही, कधीच तिला कोणाबद्दल काही माहीत नसतं, ती मात्र सगळ्यांची दोडकी होऊन जाते, कारण आता सगळ्यांचे डोळे हे व्यवस्थित उघडलेले असतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता आपला आजचा हा व्हिडिओ इथेच संपवूया. पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणं हे रंजक ठरणार आहे की कशा पद्धतीने आता सायली अर्जुन कोर्टामध्ये ते एसचं लॉकेट असलेलं पेंडल दाखवणार आणि कशा पद्धतीने आता मधुभाऊ निर्दोष आहेत आणि साक्षी ही खुनी आहे, हिनेच विलासचा खून केला हे सिद्ध करणार. हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. अजिबात वेळ वाया न घालवता आजच्या पुरतं इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत छान पद्धतीने या व्हिडिओचा आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.